पैसे पूर्ण दिलेले नाहीस का नाही? बघ केवढं फाटलेलं आहे. तर आता वेलकम टू न्यू ब्लॉग. आता चाललोय कॉलेजला. बघू कॉलेजमध्ये काय करते दिवसभरात बघूया. चला भेटू. पॅन्ट कशी आहे? SM कॉलेज. SM ला तुम्ही काय टेलर आहेसा काय? माप गेलाय. ओ टेलर आहेसा काय? आनंद टेलर. तोंड घाण केले. ही ट्रॉफी पळाले अजून. बघ कसा आहे चेहरा. अरे सेलिब्रिटी आहेस. बड्डे आहे रे तुझा. देतात की केक. असं एवढा खाते तुझ्या तोंडाला लागूपर्यंत केक. जीन्सचे पैसे पूर्ण दिलेले नाहीस का नाही? बघ केवढं फाटलेलं आहे. पूर्ण पैसे दिलेले नाहीस का नाही जीन्सचे? निम्मे पैसे दिलेत. होय लाज वाटायला काय पूर्ण पैसे दिले? केवढं फाटतं ते. असले कपडे घातलं गेल्यावर की हिनं 20% पैसे कमी दिल्या आणि हिनं 50% कमी दिल्या म्हणून ह्यांचं जरा कपडे फाडून दिल्यात असे निम्मे. जरा जवळ भारी दिसते. होल सगळे शर्ट मध्ये होल आहेत सगळे. अगं ते माणुसकीच्या भिंतीतनं घेतल्यात. गरीबांना कपडे देतात. पैसे नाहीत, परिस्थिती नाही आमची, त्यामुळे मी असे कपडे घेते. 1400चा शर्ट आणि परिस्थिती नाही. लवकर ये रे, लवकर ये. गाडीतच आहे. शिची उंची पुरत नाही म्हणून बॅग घेऊन बसल्या. असं म्हणजे सपोर्ट मिळतोय ग पुढपर्यंत. का ग पडता लावून उन्हानं काळी पडते सोय लगेच. होय ऑलरेडी पडलेले नाटके. सायकल खेळणं नाही, गाडी आहे सरळ चालवायची. कसं म्हणतोस? आज गाडी तेरा भाई चलाएगा. आज गाडी तेरा भाई चलाएगा. समजा क्या? लोड आहेस काय? डोंट ड्रिंक अँड ड्राईव्ह. ओनली ड्राईव्ह अँड ड्रिंक. अरे त्या तू कधी स्व इच्छेनं बाबा नाश्ता दिलायस आजपर्यंत मला? कुठल्या ब्लॉग मध्ये खाणार आहेस? कधी आजपर्यंत दिलेला नाही. काही नाही दिलेलं तर काही नाही. 1 रुपयाचं तर काय गाडी मात्र दिलेलं नाही मला. मी काय दिले सांगा? साक्षीनं तर मला आजपर्यंत दिले. कालच दिले तुला. काय दिले काल? काल काय दिले? मिसळ काय दिले? हा साक्षीनं काल दिल्या मला मिसळ त्यात पण 2 पाव एक्स्ट्रा. जेवण दिली नाही. चल असू दे. झोपेतनं उठून नेलंस की नाही? अरे झोपेतनं उठूनच जाणार. त्याला किती वाजले माहिती रितेश? 1 दुपारचे. अरे मी निवांत उठणारा माणूस आहे. माणसाला स्ट्रेस घेतलं का नाही हार्ट अटॅक यायचे चान्सेस जास्त आहेत. मी स्ट्रेसच घेत नाही का? तू स्ट्रेस देतोस दुसऱ्यांना? मी कुणाला स्ट्रेस देत नाही. मी निवांत राहते, दुसऱ्यांना पण निवांत राहू देते. मी कुणावर बोज नाही, कुणावर माझा बोज नाही. कसं आहे आजचं ज्ञान. जायंट व्हील. अरे पडलं. थांब परत. माझी आयडिया कशी आहे फेमस व्हायला. लोक माझा व्हिडिओ बघून काय शिकायला लागल्यात. काय अमृतुल्यला चहा पिणार आहे? चहा पिणार आहे का नाही? चहा बी आवडत नाही. कानपड मारीन. चहाला नाव ठेवायला ही पाकिस्तानातली आहे. हिला बाहेर काढा. पाकिस्तानात ठेवायला. साक्षी चीज केक देत नाही. मी तिला गाडीतनं सोडणार नाही. जोपर्यंत चीज केक मिळत नाही तोपर्यंत तुला सोडत नाही. काय पण असू दे. मला चीज केक पाहिजे. आत्ता पाहिजे. आत्ता लगेच. इथनं लेफ्ट घ्यायचा. पहिला गेअर टाक. MS बोर्गन तिथं आहे लेफ्टला. इथनं मला चीज केक आत्ताच पाहिजे. नाही गट्टी छू. माझं तोंड पडलंय. मला साक्षीने एवढं म्हणून पण काय दिलेलं नाही. म्हणून मी डॅडींच्या शेव्या खाऊन पैसे मागून घेऊन आलोय आता. MS बोर्गन. अरे घरी आलो मैं. ते वाईट केलंस तू खूप माझ्या बरोबर. केवढं काय माझं मी आणि साक्षीनं दिलेला आहे. मला साक्षीनं देणार आहे म्हणजे मला नंतर हे जे पैसे म्हणजे साक्षीनंच दिल्यात जमा आहे. पण खुश आहे मी आता. काय अरे टायर नाही रे चढतीवर गाठल्यामुळे तसं आहे. उगाच भीती घालतोस.
सुंदर वो हसीना बड़ी सुंदर सुंदर कसा आहे मैं तो खोने लगा उसके नशे में बिन पिये में का. कसं आहे माझं गाण्याची सेल्स कसा आहे रे. 150 रुपीज नॉट वर्थ. काय नाही खाऊन बघतो मग मी सांगतो वर्थ आहे का नाही. वर्थ नाही. वाईल्ड शुगर मूळ वर्थ आहे. मला पैसे माहिती पण जाऊ दे पण चांगलं आहे. वर्थ नाही जायचं. मी खाऊन बघतो की तुम्ही थांबा की मला ट्राय करायचं असलं तर. आपण 150 रुपये बेल्जियम चॉकलेट बेल्जियम चॉकलेट पेस्ट्री. त्याच्यापेक्षा काय ना पॅनाकोटाच्या आधी चायनाच चांगलं. बाय 200 रुपयाचा बटर केक खाणार आहे काल घुमवला एवढा. शॉर्ट भावा मी लय खाल्ले इथले हा, लय taste म्हणजे दाखव ना प्रमाणात. काय करायचं खायला तर लागते. मस्त आहे की एक्स्ट्रा आहे खरंच मस्त आहे. तुला दाखवतो खायला. तरी व्हिडिओला चांगला सपोर्ट यायला आपल्याला त्यासाठी थँक्यू. जास्त लोकांपर्यंत पोहोचायला आहे पण व्हिडिओ चांगला वाटायला लागले. पोरं बारकी बिरकी पळत व्हिडिओ व्हिडिओ दाखव म्हणून येतात. नाही व्हिडिओ मी आले मी आले व्हिडिओ मध्ये. ती मध्ये पावसात पोर होती ती आलती. त्यानंतर परत आपली मित्र जी सपोर्ट करतात म्हणजे जी माझी मित्र मला सपोर्ट करतात ती मला लय जवळची आहेत. रित्या तर लय जवळ आहे. रित्यानं लय काय केला माझ्यासाठी म्हणजे व्हिडिओ ब्लॉगिंग चालू करणार म्हटल्यावर. अशा बाद आहे नालायक आहे पण शेवटी जीव आहे माझा. तो पण चांगलं निर्लज्ज आहे मुलगा. निर्लज्ज आहे मुलगा पण वाया गेलेला आहे तरी पण जीवाच्या जवळच आहे. तरी पण जीवा जवळच आहे. बाकी साक्षी तनिष्का ही सगळी जवळची आहेत माझ्या. अर्जा उंट कसं पण असलं तरी उंट आहे कसं पण आहे पण उंट आहे. ही सगळ्यांनी मला लय सपोर्ट केलाय. मला चांगलं वाटते आणि करू वाटते. आणि तर तुम्ही पण बघत राहा व्हिडिओ चांगलं वाटते तेवढंच. आणि अशी पण लय जण आलीत की काय करायला आहेस त्याव काय करायला आहेस त्याव काय करायला आहेस म्हणणारी. आई शपथ सांगतो जर ट्राय तर केलोय मी. जर चांगलं झालं तर चांगलं झालं. ते डायलॉग कुठला रे नजारा डायलॉग आहे की कुठला तर. नाही डायलॉग मी मारत नाही. मी स्वतः पिक्चर आहे माझा स्वतःचा पिक्चर आहे. दिस इज आदिप पाटील ब्लॉग. आज आदिप पाटीलचा दररोजचे पिक्चर येणार तुम्हाला म्हणजे पिक्चर सीन कसा आहे पिक्चर टाईप असंच. आणि जी काय म्हणाल तो बाद जी बाद म्हटलं त्यांना काय आता ती तर स्वतः तर काय करत नाहीत. दुसरी काय करतात त्याला सपोर्ट तर काय करायचं नाही. नावं ठेवणारे ठेवत राहणार. पुढे जाणारा जात राहणार. पुढे राहणारा जात राहणार. तसंच मला पुढे जायची नाव ठेवण्यात पण प्रेम आहे. नाव ठेवण्यात पण प्रेम आहे. आणि काय ट्राय तर केलोय मी. काय केलेलं नाही असं नाही. बघू चांगलं झालं तर होणारच मला माहित आहे. स्वतः आदिप पाटील उतरलाय 100% होणार. स्वतः आदिप पाटील उतरलाय कंटेंट क्रिएशन मध्ये म्हटल्यावर तेवढं होणार की बादशाह इज इन द गेम. आणि नाही जरी झालं तरी एक रिग्रेट नसणार मला की प्रयत्न केला नाही की आयुष्यभर काय हाय तेच. परत काय सगळी हाय ते आपला फॅमिली बिझनेस करतात नाहीतर कोणा कोणता जॉब करते. जर आत्ताच वेळ आहे काय तर नवीन ट्राय करायचं. म्हणून जर तुमच्या पण मनात असलं की काय करायचं काय लोक काय म्हणतील याव काय म्हणतील त्याव काय म्हणतील असं विचार करायला लय विचार करू नका. कारण नंतर कोण लक्षात ठेवत नाही. नंतर तुम्हाला रिग्रेट वाटायला नको. तोच माणूस पुढे जाऊन म्हणणार अरे हा व्हिडिओ मध्ये जो आहे ना तो माझा मित्र क्लासमेट हे आहे काय तरी क्लासमेट का क्लासमेट माझा. तर तुम्हाला रिग्रेट वाटायला नको त्याची नंतर की आपल्याकडे वेळ होती त्यावेळी आपण डिसिजन घेतलो आपण विचार करत बसलो लोक काय म्हणतील. तर हा विचार सगळं थांबवते. म्हणजे आपल्याला हाय त्या सिस्टीम मध्ये राहायला लागते. मॅट्रिक्स ब्रेक द मॅट्रिक्स. आणि आमच्या घरातली पण मला लय सपोर्ट करतात. डॅडी मम्मी काका काकी. सगळ्यात महत्वाचा सपोर्ट आहे. कुणाचा नसला तरी चालते. कोण पुढे पोहोचणार. जर घरातल्याने सपोर्ट केला तर पुढे पोहोचणार मी. आणि घरातल्यांना आय लव्ह यू मम्मी डॅडी विषय नाही जाणार तेवढं पुढं काय तर. आय लव्ह यू काकू काकी. काकू काकी आय लव्ह यू. त्यानंतर आजा आजी बहीण भाऊ माझी लहान हे सगळी सपोर्ट करतात मला. व्हिडिओ बघतात दररोज. चांगलं वाटते ना मला पण. कसं आहे मी तसं भारीच आहे बघण्यासारखंच आहे माझ्याबद्दल सगळं. घरातली म्हणणार लगेच चांगलं म्हटलं झाडावर चढू नको. आणि माझी एक ट्रिप पण ठरायला लागल्या 4 धामला जायची. म्हणजे अजून फिक्स नाही पण ठरायला लागल्या. तर जाण्याची शक्यता आहे जास्त आहे. तर मी तुम्हाला त्याचा व्हिडिओ
सांग व्हिडिओ मध्ये डिले होऊ शकते. हा व्हिडिओ मध्ये डिले होऊ शकते थोडे दिवस, पण बऱ्यापैकी नाही होणार याचं ट्राय करणार मी. पण ते व्लॉग्स बघण्यासारखे असणार आहेत खरंच. आणि त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा, व्हिडिओ बघा, जास्त लोकांपर्यंत शेअर करा, म्हणजे तेवढंच जरा जायला मजा येईल मला पण, तुम्हाला सगळं दाखवायला भारी वाटत. वर्ल्ड टूर करूया मग जरा वर्ल्ड टूर करायचं. हा एकत्र मिळून वर्ल्ड टूर दाखवतो तुम्हाला जग कसं असते. पण मला अजून खिशात नाही दाना आणि कलर टीव्ही आणा अशी खोटी आश्वासनं मी नेत्यांसारखं देत नाही. ट्युनिंग मारी होते, ट्युनिंग मारी होती. ट्युनिंग आहे की नाही, नेता होणार आहे मी, भाषण देणार आहे. इफ दिस डझंट वर्क आउट आदिप पटेल विल बी नेता. खोटं बोलायला येत नाही पण रित्या शिकवल. रित्यानं आजपर्यंत डझनभर पोरींना खोटं बोललाय मीच तुझ्यावर प्रेम करते म्हणून. त्याकडनं खोटं शिकून घेतो की असं नाही. बसला संसार उद्ध्वस्त करायचं हे वाटते, विचार वाटते. बसला संसार तुमचा अजून बसलेलाच नाही, ते बसवा पहिला आणि नंतर मग उठवायचा विचार करा. आजचा ब्लॉग नुसतं गाडीतच झालाय. इकडे गेलो तिकडे गेलो, इकडे गेलो तिकडे गेलो. आता मुगीला घेऊन बाहेर पडलो, घरी गेलो, रितल सोडून जे झोपलो ते असलं मस्त झोपलो. आता उठलोय. काय तेवढंच करतोय? अरे का फिरतोय मी, माणसानं फिरायला पाहिजे, तुझ्यासारखं नाही लोद्या झोपायचं नुसतं. ही साक्षी नुसतं झोपतातच, काय उपयोग नाही, नुसतं झोपा काढतात. आयुष्यात काय हॅपनिंग पाहिजे का नको? तुझ्यासारखं नुसतं तर हिंडत नाही आम्ही दोघी. अरे नुसतं फिरायचं असते. अर्थ तर आहे आमच्या. काय अर्थ आहे झोपा काढायचा? आयुष्यांसारखं काय उपयोग नाही. माझ्यासारखे फिरायचं असते, जरा भारी वाटायला पाहिजे का नाही? आता नाही म्हातारपणी झोपणारच आहे की, आता फिरायला पाहिजे सगळं. तुम्ही पण फिरा, नंतर म्हातारपणी घरात बसायचं आहे. हा आम्ही जर म्हातारपणी फिरलो तर तुला काय माहितीये, जे खाणं आहे की नाही बाहेरचं ते त्यानंतर वाटत नाही. म्हातारपणापर्यंत गुडघं दुखणार, हे दुखणार, ते दुखणार नाही. जर खाल्लंच तर आम्ही बाहेर जबान तरी पण तुमचं गुडघं दुखणारच आहेत, काय करता येणार नाही. म्हाताऱ्यांसारखं बसायचं घरात. चला तर गाईज आजसाठी एवढंच. भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय बाय. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.